सुब्बू, हे बघ, गई खोल दिसीत. आता काय करीत? आताही ओलांडू लागीत. पण कसं? चल. इथे तर शेवाळ असतील. आता काय करीत? रस्ता तर एकच असतील. बोल, जाई पुढे की मागे फिरीत? उन्ना उन्ना सुबुवांचा तुई जोडी कधी मागे ना फिरी. चल. सुब्बू, भिऊ ना मी असीच. अन खाली अजिबात पाहू ना, कळीत? चल. सत्तू तुला असं सोडून ना जात. चल. सुब्बू, सुब्बू, भिऊ ना मी असीच. सुब्बू, साऊ, ए साऊ, तू अशी उठून का आलीस? अगं ते सगळे कार्यक्रम तुझ्यासाठीच चालू होते ना. बिचारे कलाकार हिरमुसून गेले बघ. अगं आपल्या लाडक्या राजकन्याच्या प्रेमापोटी झाले होते ना ते. काय होतंय तुला? बरं वाटत नाहीये का? आणि स्वतःला असं गुरफटून का घेतलंयस तू? तुझं तोंडही नीट दिसत नाहीये. बहुतेक कशाने तरी घाबरली असेल ती. मी पाहते. साऊ, साऊ बाळा, काय झालंय तुला? हा, हे साऊ, अगं हे बघ, तुला बरं वाटत नाहीये का? साऊ, खूप थंडी वाजते. थंडी? आता? महाराज, मला वाटतं तिला नक्कीच कोणाची तरी नजर लागली असणार. म्हणूनच हा ज्वराचा त्रास सुरू झालाय. तिला विश्रांती घेऊ दे. मी असं करते, मी तिच्यासाठी चाटण करून आणते आणि नजरही काढून टाकते. साऊ, साऊ, तू झोप बाळा, मी येतेच थोड्या वेळात. थांबा. काय आहे रे गाडीत? बघू देत मला. आता काय बघताय सर रोज रोज? बागेसाठी माती आणायला जातोय नव दर 4-5 दिवसांनी भिंतीकडं. बाबा रे, तू तुझं काम कर, आम्हाला आमचं काम करू देत. महाराजांचे आदेश लय कडक आहेत या बाबतीत. रोजची असू दे नाहीतर नवी असू दे, प्रत्येक गाडी नाही तपासली तर आमची चांगलीच खरडपट्टी निघते.
कोण आहे रे गोंगड्याआड? बाजूला कर. अरे माझी लेख आहे सुरंगी. कोण पण असू देत, बघू देत मला. जाऊ दे. पण राजमाता सावित्री आहे ना बैलगाडीमध्ये, तरी पण जे आपल्याला जमलं नाही ते ती स्वतःहून जर करत असेल तर अडवायचं कशाला? भिंतीजवळ जाणं म्हणजे मृत्यूच्या मुखात उडी मारणं. मारू देत तिला, तेवढा सुंठी वाचून खोकला जाईल. भिंत पार करू पाहणाऱ्या कुणावरही सैनिक बाणांचा वर्षाव करतात, ठाऊक आहे ना? पण कर्मधर्म संयोगाने वाचली तर म्हणजे दरवेळीच ती वाचते ना, म्हणून. शंकरोबा काढली शंका. पुढे निबिड अरण्य आहे, क्रूर श्वापद आहेत, आणि तेही पार केलंच तर तहान भूक कशी भागवेल? पण भिंतीच्या अलीकडेच पकडली गेली तर या चोरून केलेल्या पलायनाची शिक्षा म्हणून अश्वपती तिला दालनात बंद करतील. दालनाबाहेर पाऊलही टाकू देणार नाहीत. तिचे पंख कायमचे कापले जातील. हे ठाऊक आहे तिला, पण तरीही ती हट्टाने अरण्यात धडकणारच, कारण तशी जबरदस्त इच्छाच आहे ती, तिची आणि माझीही. सुप्पू, मज्जा आली ना? बघ, सांगितलं होतं की नाही मी, घाबरू ना. आता छातीत धडधड होत ना? बघ, माझा एकच तप भीती ना. चल, वेळ ना आपल्यापाशी, वाऱ्यासारखे जाऊ आता. चल. चल. करा, तुम्ही कोण असेल? आऊ, आम्हास ना ओळखीत तू. हा जांभळ्या आणि हा करवंद्या. अयो, आणि हा विस्ताव का वाढविला तुम्ही? हा, आणि सत्तू कुठे असेल? त्याही सांगून गेले होते मी हे काम. सत्तू अरे बोला. तो तिकडे गेला असेल लांब लांब. सोडवीत तो प्रश्न. प्रश्न? कोणता प्रश्न? सत्यमानासी पाय ना, पंख फुटिले मायो पंख. कुठे उडालं पोट का जाण. सत्तू, सत्तू. किती छान आहे नगरातून जाताना. काकांनी कधी मला बघूनच दिलं नाही.
सांभाळून बस ग सुरंगे. हे नेहमीच आहे ठाऊक असून सुद्धा मी सांगतोय, भिंतीजवळ जाण्यासाठी या आडवाटेनेच जावं लागतं. पक्की वाट कधी होणार कोण जाणे. महाराजांनी त्यासाठी मंजुरी पण दिली आहे, पण करणार काय. मंजूर झालेल्या मुद्रा कुठे गडप होतात देव जाणे. ज्याला त्याला मुद्राच पाहिजेत फक्त. आपल्याला तर अनुभव आहेच. महाराजांनी ठरवलेलं आपलं वेतन चांगलं घसघशीत आहे, पण मधली माणसं गिळतात आणि मग आपल्या हातात मुठभरच येतं. अशात कसं भागणार आपलं. आणि गरजा त्या काय कमी होतात होय. दिवस जसा वाढत जातो तसा गरजाही वाढत जातात. काही खरं नाही. पण बाई तू गप्प बसा. हा नाही तर जाशील राजकुमारीला सांगायला. नाही बघितलंय मी तुला राजकुमारीशी बोलताना. अगं आपण आपल्या पायरीनं राहावं बाळ. उगा उत्साहाच्या भरात न्याय मागायला जाशील आणि आपलं हातचं काम निघून जायचं. आपण आपलं इमाने इतबारे काम करत राहायचं. चला सोडतो तुम्हाला. बसा मोकळे निवांत रवंत करेत. माय सत्यवानासी पाहिलं का? सकाळी लिंगोबाचा डोहाजवळी होता. माय सत्तूला पाहिलं? मायो मी तर पाहिला. लहानी पाटी घेऊन सरी सरी चालीला होता. सरी सरी चालीला होता पण कुठं? एकटाच मायो. एकटाच कशान मायो. सुब्बू होता की बरोबरी, पर हुंब जोशात होता. कुणीकडे गेला लिंगोबात जाण. आता कुठे शोधू याला? का नाचीत थुई थुई. मायो तू ना कपाळाशी हात लावी. घडीत तेच जे सत्तूच्या कपाळी असेल. सत्तूचा लाट नेत त्या उगवतीकडे. उगवतीकडे नशीब उगवत त्याच. उगवती उगवती म्हणजे मद्रदेश. म्हणजे हा पोर भिंतीशी गेला की काय? भिंत म्हणजे जीवाशी खेळ. किरकमठा घेतलेले सैनिक थेट बाणच तोडतात गे. लेकरू लहान असेल का माझं? जातो त्या बाळापासून कोण वाचवीत रे तू? सता कुठे असशील लेकरा? वाचवा माय सत्तूला वाचवा. मायो 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 मायो. डोळा ताजा ठेव. महाराज लय कडक आहे या बाबतीत. जरा हालचाल दिसली आणि संशय आला तर थेट बाण सोडायचा. आग माग बघायचं नाही. रानातून नगरात आणि नगरातून रानात. येऊच द्यायचं नाही कुणाला. तू घाबरू नको. माझा डोळा ताजा आहे.
म्हणजे तूच ती भिंत. ही भिंत बोलते की काय? म्हणून तातांनी बंदी घातली असेल इथे यायची. आणि मुलाचा आवाज काढून बोलते ही. लबाड आहे ही भिंत, पण मी ओलांडणारच. तुला ना सोडित मी आज. जांबू कंदूचा तातो तुझ्याच मुळे बाण खाऊन आकाशात गेला. अगे तुझ्याच मुळे माझे मित्र राणाच्या दुसऱ्या टोकीतून जात होते घर सोडीसन. दुष्ट असेल तू. वागवा, दुष्ट तर तूच आहेस. ही भिंत तर बोलू लागली. मला म्हणतेस दुष्ट? उलट तू ज्या वाटेत उभी आहेस म्हणून मला धबधबा पाहायला जाता येत नाहीये. मी नाही ऐकून घेणार. तू काही नाही म्हणायचं. म्हणणार म्हणणार म्हणणार. आणि नुसतं म्हणणार ना, आग तुला पाडूनच टाकणार. काय मला पाडणार? तू असशील मोठी भिंत, पण मी सुद्धा भिंत. वा वा, आपण भिंत असीत आणि मलाच भिंत म्हणीत. मोठीच लबाड तू, पण आता गाठ माझ्याशी असीन. बोलणारी भिंत बघितन मला ना भेळ. मी शूर असीत आणि आज तुला पाळीतच. काय तू भिंत नाहीस? पण मग तू कोण आहेस? आणि अशा विचित्र भाषेत का बोलतोयस? खोटं बोलणं पाप असतं बघ. पाप लागेल तुला. मला माहितीये तू भिंतच असते ना. अजिबात ना. मी तर शूर मुलगा असीत रानातला. आणि दुष्ट राजाई बांधलेली दुष्ट भिंत पाडीसन आलो असीत. आणि मी पाडूनच जाईल. राजाला का दुष्ट म्हणतोस? आमचा राजा प्रजेची काळजी घेणार आहे. तो जे काही करतो ते प्रजेसाठीच. आहा, तसा असीत तर तो भिंतच न मांडीत. मी तर भिंत पाडीतच आज. जा जाऊन सांग राजाला. मी ना घाबरी. मी पण ना घाबरी. बघतो कोण असीत आणि असे भिंतीशी कशाची आली असेल तू. मला आहे ना ही भिंत ओलांडून रानात जायचंय धबधबा पाहायला. खरी धबधबा बघितला. मी जांबू कंदू आम्ही धबाधब उड्या मारित होत्यात. आणि त्या खालीच्या मोठ्या लोईत तरंगत राहायचं. तू ये उडी मारीस तर आणि पोहीसन. का हो घाबरीत? मुळीच नाही. घाबरत नाहीये मी. खूप शूर आहे म्हणून तर आले नाही भिंत ओलांडायला. मग मला पोहता नाही येत. मी असेत ना. मी शिकवीत तुला पोहीसन. खरंच? चल चल. अगं चल चल काय. ही भिंत असेत ना मध्ये. ही पडीत तरच सगळं. एक काम करीत आपण दोघे मिळून भिंत पाडीत. मी इथून पाडीत आणि तू तेथून. बरं झालं तू आलीस. आपण दोघे मिळून जोर लावीत तर भिंत नक्की पडीत. चल सरी सरी. सरी सरी म्हणजे भरभर का? भरभर म्हणजे सरी सरी का? पण कशी कशी पाडतात भिंत? सुब्बू तयार असी तर तू. उन्ना उन्ना चल पाडू ही भिंत. सुरंगे, अगं तुला काय ताण भूक हाय की नाही? कुठे भटकत होतीस? त्या भिंतीजवळ जाऊ नको. हा इथे जवळपासच खेळ. पण आधी भाजी भाकरी खाऊन घे बघू. ती आपली जुनी टोकरी आहे ना नेहमीची. हा हे उरकलं की मी पण खाऊन घेतो. हा पोरे ऐकायला येतं की नाही? हो. हा माळी काकांबरोबर जेवायला बसले
तर माझं गुपित फुटेल. बापरे, तिकडे माझ्या जागी पलंगावर निजलेल्या सुरंगीचं तर गुपित नाही ना फुटणार.